दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है। इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। येरखेडा नगरपंचायतची यादी ही 31 तारखेला प्रसिद्ध झाली आणि ते प्रसिद्ध झाल्यानंतर माझ्या त्या पीएच्या माध्यमातून ती यादी मी बोलवली आणि कारण हा विषय मततोडीचा विषय राष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे आता सर्व यादी आपण चेक केली पाहिजे या दृष्टिकोनातून मी माझं स्वतःचं नाव त्यामध्ये बघितल्यानंतर असं लक्षात आलं की माझं नाव 2 वेळा त्या यादीमध्ये आहे आणि 1 तारखेला जे येरखेड्यामध्ये जे निवडणुकीचं काम पाहते त्या अधिकाऱ्याकडे आम्ही अर्ज केला की माझं नाव 2 वेळा या यादीमध्ये एकाच बूथवर प्रसिद्ध झालं आहे आणि माझं नाव कमी करण्यात यावं आणि ही मागणी आमची आजची नाही, माझी आमच्या निवडणुका झाल्यानंतर मी स्वतः निवडणूक आयोगाकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे, निवडणूक जो कामठी विधानसभेचे जे एसडीओ होते त्यांच्याकडे सातत्याने आम्ही अनेक पत्र त्या ठिकाणी दिले, परंतु यादीमध्ये सुधारणा झाली नाही। लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान या कामठी विधानसभेमध्ये 42,000च्या जवळपास ते 35चा आकडा होता पहिले होता आणि माझ्या माहितीप्रमाणे ते 42च्या जवळपास मतदान हे बोगस मतदान आहे। 8,000 दुबारा मतदान आहे। अशा पद्धतीचा घोड हा कामठी मतदारसंघामध्ये झाला आहे आणि माझं नाव त्या ठिकाणी मला जसं लक्षात आलं मी तसं त्या स्वतः अर्ज केला आणि माझं नाव कमी करून घेतलं आणि ज्या पद्धतीचं ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याद्यामध्ये घोड करण्याचं काम या निवडणूक आयोगाच्या आणि शासनाच्या माध्यमातून देता येणार नाही, कारण निवडणूक यादी बनवायचे अधिकार हे निवडणूक आयोगाचे आणि जिल्हाधिकाऱ्याचे आहे। त्या ठिकाणी यादी चांगली राहिली पाहिजे, सुरळीत राहिली पाहिजे। सर्व पक्षांनी मागणी केली, ते उद्धव ठाकरे साहेब असो काय इतर पक्षाचे लोक असो, सर्वांनी मागणी केली। जोपर्यंत लोकशाहीमध्ये जोपर्यंत याद्या बरोबर राहत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या नाही पाहिजे। सर्व पक्षांनी मागणी केल्यानंतर सुद्धा सभेमध्ये बेसाबेल तरोडे असो, खरबी बहादूर असो, उडकेश्वर नरसाळा असो, बिळगाव असो का येरखेडा असो, येरखेड्यामध्ये बोगस मतदान आम्ही थोडं त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते लक्ष दिलं, कारण पेरी अर्बनचा एरिया नाही परंतु कमी आहे। जेव्हा टाकाले तिथं मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। लोकसभेला नेमकी काय परिस्थिती होती आणि लोकसभेनंतर विधानसभेत तुम्ही आरोप केला निर्माण झाले, लोकसभेला काय तुमचं दुबार मतदान होतं? नाही, मी चेक नव्हतं केलं, लोकसभेमध्ये चेक नव्हतं केलं। मी आता नगरपंचायतची जेव्हा यादी आली तेव्हा मी चेक केलं, आपण पाहिलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी चेक केलं। तेव्हा 2 वेळा मतदान मला दिसलं, तेव्हाच मी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी अर्ज केला आणि लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जेव्हा एवढं आपण लक्ष दिलं नाही त्यामध्ये, परंतु आता प्रत्येक मतदारास सतर्क झाला। उमेदवारी होता त्यात बावनकुळेंना तुम्ही टक्कर देणार होता, त्यामध्ये काहीतरी गोंधळ झाला असं तुम्हाला तुमचा आक्षेप आहे आणि त्यामागे निवडणूक आयोग जिम्मेदार आहे? 100% त्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे, कारण लोकसभेमध्ये आणि विधानसभेत फक्त 6 महिन्याचा कार्यकाल होता आणि 6 महिन्याच्या कार्यकालामध्ये अशी कोणती बिल्डिंगा बनल्या त्या ठिकाणी पेरी अर्बन मध्ये तुम्हाला सांगतो बेसा बेलतोडी, खरबी बहादुरा, उडकेश्वर नरसाळा आणि जो थोडा खापरीचा एरिया यामध्ये 22,000च्या जवळपास वोटिंग वाढलं। फक्त एवढ्या असे बेसा नगरपंचायत मध्ये 6,000 वोटिंग वाढलं। असे कोणत्या बिल्डिंगा बनल्या? असे षडयंत्र नाही। या मतदारामध्ये आम्ही जेव्हा चेक केलं, अजूनही त्या मतदार यादीमध्ये नाव आहे। या कलेक्टरनी निवडणूक आयोगाने चेक केलं पाहिजे। लोकांवर दुसरा बोट दाखवा, जेव्हा स्वतःवर 10 बोट तुमच्याकडे येते, जेव्हा ते यादी परप्रांतीय लोक आहेत तिथं बेसा बेलतोडी, खरबी बहादूर पुऱ्या प्रमाणात परप्रांतीय लोक आहे। 5,000 तिथं लोकच नाही आहे ना। आता मागं टीम गेली होती मीडियाची, तिथं ज्या ठिकाणी राहत नाही लोक 5,000 बोगस वोट टाकले। मग या लोकशाहीची थट्टा नाही आहे का? आपण लोकसभेच्या बीजेपीचे नेते म्हणते का लोकसभेच्या याद्या चांगल्या, लोकसभेच्या याद्याच्या भरोश्यावर निवडणुका होऊन राहिल्या? कसं होऊन राहिल्या?
लोकसभेच्या नाही, विधानसभेच्या याद्याच्या भरोशावर निवडणुका होऊन राहिलेल्या आहे. विधानसभेमध्ये याद्या बोगस होत्या, बोगस मतदार आहे. काल अनिल देशमुख साहेबांनी जो आरोप केला स्पष्ट आहे. बोगस मतदान बाकायदा ऑनलाईन पद्धतीने टाकलं. मला एक सांगा, तुम्ही विधानसभेची निवडणूक मी फॉर्म भरल्यानंतर निवडणुकीच्या 4 दिवसापर्यंत ऑनलाईन एकट्या कामठी मतदारसंघामध्ये 12,500 ऑनलाईन अर्ज आले. कसे आले? मग दुसरा आरोप माझा स्पष्ट आहे, त्या ज्या निवडणुकी ऑनलाईनच्या भरोशावर जे की राहते, ज्याच्या भरोशावर यादीमध्ये मतदान घेतल्या जाते, ठीक की भारतीय जनता पार्टीच्या मीडियावाल्यापाशी ते साऱ्यापाशी होती. मग असं कसं होऊ शकते? मग हे लोकशाहीची थट्टा नाही का? कामठीत बऱ्याच बूथवरती बावनकुळेंना आपण 4-5 म्हणजे त्यांना मतं मिळाले असे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. तुम्हाला सांगतो, 2004 पासून आतापर्यंतच्या जेवढ्या निवडणुका झाल्या भारतीय जनता पार्टीच्या, भारतीय जनता पार्टीला ह्या बूथवर कधी मतदान एवढंच कमी जास्त प्रमाणात झालं. हे जर म्हणत असेल का मला 56 बूथवर 55 बूथवर कमी आहे, कारण तो एरिया नेहमी काँग्रेसला मतदान करणारा एरिया आहे. 20 वर्षाचं रेकॉर्ड तुम्ही मतदान यादीमध्ये वोटे काउंटिंगचं पहा. तुम्ही त्या काउंटिंग मध्ये काँग्रेसला मतदान झालेलं आहे. एक वेळा MIM उभी झाली तेव्हा मतदान झालं. मुस्लिम बहु एरिया आहे, इथं बीजेपीला मतदान होत नाही. हा 20 वर्षाचा रेकॉर्ड आहे. मग आम्ही म्हणायचं काय? मी 5,000 उडकेश्वर नरसाळा मागे आहे, बेसा बलतोरडी मी 5,000 मागे आहे, खरबी बहादुरामध्ये 6,000 मागे आहे, 17,500 मागे आहे. मग बोगस मतदानाच्या भरोशावर मी मागे आहे ना. मग हे तर मी आरोपच केला आहे. मतदान त्या एरियामध्येच कशी लीड भेटली आहे मग त्यांना? कामठी शहरामध्ये हा नगरपालिकेची हद्दी आहे. हा भारतीय जनता पार्टीला कधी 11-12 हजाराच्या वर मतदान नाही झालं. हे 16,000 हे जास्त, सर्वात जास्त मतदान आहे त्याचं 20 वर्षातलं. तुम्ही रेकॉर्ड बघू शकता, जे विधानसभेची काउंटिंग आहे हे बघू शकता तुम्ही. लोकसभेची आम्हाला 12,000 15,000, पण यावेळेस आमच्या सर्व लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यामुळे 17,500ची लीड त्या ठिकाणी मिळाली. लोकसभेला ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं यश मिळालं नागपूर ग्रामीण क्षेत्रामध्ये, 2 कॅन्डिडेट एका शहरामध्ये, त्यात आता ग्रामीणचे हे प्रकरण समोर येतात. यामागे कुठलं तरी षडयंत्र वाटतं तुम्हाला ग्रामीणमध्ये? नाही, ग्रामीणमध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कमी जास्त प्रमाणात हा पॅटर्न त्यांनी चालवला आहे. कारण बाळासाहेब थोरातचा एरिया असो, का तिकडे यशोमतीताई ठाकूरचा एरिया असो, विजय वडेट्टीवार, तुम्हाला सांगतो, विजय वडेट्टीवार माझ्या माहितीप्रमाणे हा आमच्या काँग्रेसचे नेते आहे आणि ब्रह्मपुरीवरून माझ्या माहितीप्रमाणे ते 50-60 हजार निवडून आले पाहिजे. त्याची लीड किती आहे? 11-12 हजार. हे प्रत्येक ठिकाणी त्याने बोगस मतदान टाकलेलं आहे. दुबारा मतदान ठीक आहे, दुबारा मतदान सर्व त्या ठिकाणी आमची मागणी राहुल गांधीची मागणीच होती. राहुलजी गांधींनी मागणीच केली की दुबारा असो, बोगस मतदान होते, मतदार मध्ये आली नाही पाहिजे. कारण शेवटी शासन तुमचं आहे, निवडणूक आयोग तुमचा आहे, शासन तुमच्या का नाही काढलं? माझ्या विधानसभेची निवडणूक तर 1 वर्ष झाली आहे. माझं डबल मतदान काढायला पाहिजे. तुमच्या कलेक्टरने सांगायला पाहिजे होतं, आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होत्या. म्हणजे मतदारांचे नाव डबल ज्या एरियामध्ये तुम्ही अनेक नावं मी सांगतो, माझा आरोप आहे भारतीय जनता पार्टीचे जे उडकेश्वर नरसाळा आहे यांचे नाव ग्रामीण मध्ये आहे. तुम्ही चेक करा याद्या. परप्रांतीय लोक एवढे मोठे बोगस मतदान आलं कुठून? याचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दिला पाहिजे. तुम्ही चेक करा. मी तुम्हाला सांगतो 42 हजाराच्या जवळपास या कामठी विधानसभेमध्ये बोगस मतदान आहे. शेवटचा प्रश्न, निवडणूक आयोग जिम्मेदारी कलेक्टरवर देतो आणि कलेक्टरच हा पूर्ण संचालन करतो. या संदर्भात दुबार मतदान संदर्भात कलेक्टर सोबत संवाद झाला का? आणि कलेक्टरच्या जिल्हाधिकाऱ्याच्या भूमिकेवर प्रश्न? कारण या यादीच्या संदर्भात मी स्वतः भेटलो नाही, परंतु आमचे खासदार या ठिकाणी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे कलेक्टर अनेक वेळा या यादीच्या संदर्भात भेटले. आजही बिडगाव असो, या बिडगाव नगरपंचायत असो की बेसा बेलतोड, आम्ही याचं निवेदन दिलं. माझ्याकडे पत्र आहे, मी कलेक्टरला पत्र दिले आहे 1.5 महिन्या अगोदर, काय हे 5-5, 4-4 हजार बोगस मतदान आहे, कमी करण्यात यावं म्हणून. परंतु कलेक्टरच्या माध्यमातून कोणतंही उत्तर येत नाही आणि त्या कलेक्टर म्हणते हे अधिकार आमच्याकडे नाही आहे.
हे निवडणूक आयोगाचे, अरे निवडणूक आयोग कोणता आहे? सरे महसूलचे अधिकारी आहे, कलेक्टर, तहसीलदार, रेडिओ, हेच तर निवडणुकीचं काम पाहते. वरतून टपकले का अधिकारी कुठं? हेच काम करते ना. बरं, खातं महाराष्ट्रामध्ये शासन यायचं आहे, काऊन मनुष्यबळ लावला पाहिजे, पुऱ्या महसूल विभागाचे अधिकारी लावले पाहिजे, ह्या याद्या दुरुस्त केल्या पाहिजे न. पैसे निवडणूक हे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, हे निवडणूक प्रत्येक नगरपंचायतची आज निवडणुका होऊन राहिल्या, कोणाला जनतेला माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो प्रत्येक नगरपंचायत म्हणून ह्या निवडणुका घेण्यासाठी 40-40 लाख रुपये घेतले आहे. सामान्य फंडे जनतेच्या पैशातून निवडणुका होऊन राहिल्या, या शासनाच्या पैशातून निवडणुका होऊन नाही राहिल्या. मग 40-40 लाख रुपये कशासाठी घेतले ना? या याद्या दुरुस्त नाही करत, मग एका दिवसात निवडणुकीचा खर्च काही येरखेडा नगरपंचायतने 40 लाख रुपये दिले न. प्रत्येक नगरपालिका असो, नगरपंचायत असो, हे जर सामान्य फंडातून जनतेच्या टॅक्सच्या पैशातून निवडणुका घेऊन राहिले, हे कोणती पद्धत होय? शासनाने निवडणुकीसाठी वेगळा फंड तयार केला पाहिजे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.